फिजिक्स चॅप्टर 9 ऑप्टिक्स लेसन 9 चालू आहे तुमचा. हे 11th मधलं चालू आहे आणि हे रिफ्लेक्शन चालू आहे. तुम्हाला पाठीमागे मी सांगितलेलंच आहे. रे ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स असे दोन ऑप्टिक्स आहेत. रे ऑप्टिक्स हा तुम्हाला 11वी मध्ये आहे हा, आणि वेव्ह ऑप्टिक्स हे तुम्हाला 12वी मध्ये आहे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये. आणि दोन्ही लेसन तुम्हाला एनसीईआरटी मध्ये एकच लेसन केलेला आहे, त्याच्यामुळे तो महत्त्वाचा लेसन आहे तुम्हाला नीटसाठी जेईसाठी. म्हणून तुम्ही लक्ष देऊन त्याला लर्न करायचं आहे. आता रिफ्लेक्शन आपलं चालू आहे स्टुडंट्स. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, तर पहिला पॉइंट आपण शिकूया. 2 पॉइंट. रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ अ स्फेरिकल मिरर. रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ अ स्फेरिकल मिरर हे नेमकं काय आहे? स्फेरिकल मिररचा रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय आहे? आता स्फेरिकल मिररचा जो रेडियस असतो ना, जो रेडियस असतो कोणाचा? स्फिअरचा. स्फिअरचा जो रेडियस असतो आणि त्या रेडियसला आपण काय म्हणतो? रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर. बघा, एखाद्या मिरर, कसा मिरर आहे तो? स्फेरिकल मिरर आहे. मग स्फेरिकल मिररची जी रेडियस असते त्या रेडियसला आपण काय म्हणतो? रेडियस ऑफ कर्वेचर असं म्हणत असतो. लक्षात आलं का? मिरर हे तुम्हाला स्फेरिकल मिरर चालू आहे. तुम्हाला कोणता मिरर? स्फेरिकल मिरर. मग स्फेरिकलचा अर्थ काय होतो? स्फिअर होतो. स्फिअरचा अर्थ काय होतो? गोल होतो. स्फिअरचा अर्थ काय होतो? गोल होतो. मग त्या गोलाला जी त्रिज्या असते, ज्या स्फेरिकल मिररच्या जो रेडियस असते, तर त्या रेडियसला आपण काय म्हणत असतो? रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ मिरर असं म्हणत असतो. हे पहा, प्लीज बघा. रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ विच a mirror is a part. Mirror is a part is called as a radius of curvature. ज्या स्फिअरला मिरर असतो त्याला आपण स्फेरिकल मिरर म्हणतो, नाही का? ज्या स्फिअरला काय असतो रे? मिरर असतो, त्याला काय म्हणतो आपण? स्फेरिकल मिरर म्हणतो. मग त्या स्फिअरची जी रेडियस असते ना, त्याच रेडियसला आपण काय म्हणतो? रेडियस ऑफ कर्वेचर असं त्याला आपण म्हणत असतो. सर्वांना समजलं मी काय बोलतो ते? रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय आहे? एखादी स्फिअर आहे आणि त्या स्फिअरला मिरर बसवलेला आहे, त्याला आपण स्फेरिकल मिरर म्हणत असतो. मग त्या स्फिअरची जी रेडियस असते, त्या गोलाची जी त्रिज्या असते, त्या त्रिज्याला आपण काय म्हणत असतो? रेडियस ऑफ कर्वेचर असं त्याला आपण म्हणत असतो. म्हणून रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ विच अ मिरर इज अ पार्ट. मिरर काय असतो? त्याचा भाग असतो. कुणाचा भाग असतो? त्या स्फिअरचा भाग असतो. आणि म्हणून त्याचं नाव आहे रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ विच अ मिरर इज अ पार्ट. त्याचा तो काय असतो? एक पार्ट असतो. एक पार्ट असतो, आपण काय म्हणतो? रेडियस ऑफ कर्वेचर म्हणत असतो. इथं बघा पोरांनो, फोकल लेंथ ऑफ अ स्फेरिकल मिरर. दुसरा पॉइंट कोणता आहे तुमचा? सर्वांना समजलं? रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय आहे? जो स्फिअर असतो त्याला मिरर बसवलेला असतो, तर त्या स्फिअर
दिस इज द रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, नाही का? आता इथून एक रे आला, इथून एक रे आला, इथून एक रे आला, इथून एक रे आला आणि इथून एक रे आला. हे कोणते रे आहेत रे? हे आहेत इन्सिडेंट रे. कोणते रे आहेत ते? इन्सिडेंट रे आहे. तुम्हाला सांगायचं मला काय? फोकल लेंथ म्हणा सांगायचं तुम्हाला. व्हॉट इज दिस? दिस इज द रिफ्लेक्टिंग सरफेस आहे आणि ते पॉइंट आहे. आता ह्या रिफ्लेक्टिंग सरफेस पासून इथे बघा पुढे हे इकडे जात आहे. हे तिन्हीच्या तिन्ही रे काय करतात? कन्वर्ज होतात. व्हॉट इज दिस? इथला काय म्हणायचं? कन्वर्ज होणे. कन्वर्ज होणे म्हणजे एकत्र येणे. हे तिन्ही रे काय करतात रे? ह्या रिफ्लेक्टिंग सरफेस पासून कन्वर्ज होतात. द डिस्टन्स बिटवीन reflecting surface and a point at which rays are converged, that distance is called as this distance is called as the focal length. त्याला आपण काय म्हणतो? फोकल लेंथ असं म्हणत असतो. सर्वांना समजलं? कॉन्केव्ह मध्ये कन्वर्ज होतात, कॉन्व्हेक्स मध्ये डायव्हर्ज होतात. काय होतात? कॉन्केव्ह मध्ये काय होतात? कन्वर्ज होतात आणि कॉन्व्हेक्स मध्ये काय होतात? डायव्हर्ज होतात. म्हणून मला सांगायचं एवढंच आहे की ह्या रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, मग तो कॉन्केव्ह सरफेस असेल किंवा कॉन्व्हेक्स सरफेस असेल, रिफ्लेक्टिंग सरफेस पासून कॉन्वर्ज होईपर्यंतचा जो काही डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो? फोकल लेंथ म्हणतो. किंवा आता कॉन्व्हेक्स आहे, कॉन्व्हेक्स मध्ये काय होतं? रिफ्लेक्टिंग सरफेस पासून जो पॉइंट आहे ते डायव्हर्ज होतात. डायव्हर्ज होणारा पॉइंट आणि रिफ्लेक्टिंग सरफेस याच्यामध्ये जो डिस्टन्स आहे त्याला सुद्धा काय म्हणलं जातं? फोकल लेंथ म्हणलं जातं. सर्वात फोकल म्हणजे काय? द डिस्टन्स बिटवीन रिफ्लेक्टिंग सरफेस and a point at which incident rays are converged or diverged, that distance is called as the focal length. त्याला आपण काय म्हणतो रे? फोकल लेंथ असं म्हणतो. इथं बघा परिणाम. आता हे हा भाग म्हणून चालू आहे करता. हा भाग आपल्याला पहिल्यापासून समजलं पाहिजे किंवा फोकल लेंथ नेमकं म्हणायचं कोणाला. तर रिफ्लेक्टिंग सरफेस and the distance between reflecting surface and a point at which incident ray converge, that distance is called as the focal length. लक्षात हे आलं पाहिजे. हे लिहायचा काही विषय नसतो, तो तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला लिहिता येतो, तो विषय नाही आहे. इथं बघा ते सांगितलं मला तुम्ही फॉर कॉन्केव्ह मिरर हे फोकल लेंथ काय नेमकं काय आहे? द डिस्टन्स ऑफ विच parallel incident rays converge. काय माहिती आहे का? द डिस्टन्स, कोणतं डिस्टन्स आहे? कोणतं डिस्टन्स? इज द डिस्टन्स ऑफ विच parallel incident rays converge. मग ज्या पॉइंट मध्ये इन्सिडेंट रे काय होतात? कन्वर्ज होतात. म्हणजे आपण इकडे तुला काढून दाखवलं. हे झालं पॉइंट. कोणतं झालं? हे रेज आर कन्वर्ज झाले आणि मग ह्या डिस्टन्सला काय म्हणायचं? फोकल लेंथ म्हणायचं. आणि रेडियस ऑफ कर्वेचर कोणाला म्हणायचं? इथून जे रे निघाले ह्या रे पासून ह्या रे पर्यंत जे अंतर आहे त्याचं नाव आहे रेडियस ऑफ कर्वेचर. इन्सिडेंट रे जिथून निघाले आणि कन्वर्ज होईपर्यंत जो काही डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो? रेडियस ऑफ कर्वेचर म्हणत असतो. दिस इज द रेडियस ऑफ कर्वेचर. फोकल लेंथ किती असते? फोकल लेंथ एवढ्या अर्धीच असते ना. रेडियस ऑफ कर्वेचर किती असते रे? फोकल लेंथ किती असते? रेडियस ऑफ कर्वेचरच्या अर्धी असते. फोकल लेंथ इज इक्वल टू r/2. रेडियस हाफ ऑफ द रेडियस ऑफ कर्वेचर हे कोण असते? फोकल लेंथ असते. सरळ समजलं? कॉन्केव्हचं वेगळं आहे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं कॉन्केव्ह कसा असतो आणि कॉन्व्हेक्स. हे तुम्हाला मी काय घेतलेलं आहे? कॉन्केव्ह कोणता? इकडचा भाग नाही
the distance between reflecting surface and a point at which incident ray converts, this distance is called as the focal length. त्याला आपण काय म्हणतो रे, फोकल लेंथ असं म्हणत असतो. आणि रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, जिथून इन्सिडेंट रे निघाले त्यापासून तर ज्या पॉइंट असे ते कन्वर्ट होतात एवढं प्रचंड जे अंतर मोठं आहे, तर हे अंतराला आपण काय म्हणतो, रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतो. रेडियस ऑफ कर्वेचर हे फोकल लेंथच्या दुप्पट असते किंवा फोकल लेंथ हे रेडियस ऑफ कर्वेचरच्या अर्धी असते, है की नाही. फोकल लेंथ इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ कर्वेचर and radius of curvature is the twice of focal length. हे लक्षात घ्या. ओके, पुढचा प्रश्न आहे कॉन्केव झाला. फॉर कॉन्वेक्स मिरर, आता कॉन्वेक्स मिरर असतं तर काय होतं, इट इज द डिस्टन्स फ्रॉम वेअर पॅरलल रे अपीअर टू बी डायव्हर्जिंग. आता तरी डायव्हर्ज होतात त्याच्यामध्ये कॉन्वेक्स मध्ये काय होतात, रेज आर डायव्हर्जिंग. रे काय होतं पोरांनो, डायव्हर्ज होतं. तुम्हाला पाठीमागच्या पहिल्याच स्लाइड मध्ये एकदा सांगितलं होतं कन्वर्ज कसं होतं आणि डायव्हर्ज कसं होतं. हे कोणतं रे झालं कन्वर्ज मध्ये. आता डायव्हर्जचं पहा परिणाम, ठीक आहे. हे कोणतं आहे, हे कॉन्केव झालं. आता तुम्हाला मी कॉन्वेक्स सांगतो. कॉन्वेक्स कसं आहे समजा, आता हे बघा, दिस इज द कॉन्वेक्स. व्हॉट इज दिस, दिस इज द कॉन्वेक्स आहे. मग कॉन्वेक्स मध्ये काय होतं रे, डायव्हर्ज होतं. डायव्हर्ज म्हणजे इथं आपलं हे पॉइंट आहे, हे पॉइंट पासून इथपर्यंत हे डायव्हर्ज झालं. पण इथं सोर्स ऑफ रेज आहे, सोर्स ऑफ रेज ज्यातून उगम पावतो त्याला म्हणायचं इथून ते निघाले आणि कुठं चालले, ते कॉन्वेक्स मिरर कडे चालले. म्हणजे निघाल्यापासून डायव्हर्ज होईपर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो रे, फोकल लेंथ त्याला आपण असं म्हणत असतो. ओके, आता पुढे डायव्हर्ज किती झाले तो अंतर आणि हे अंतर म्हणजेच रेडियस ऑफ काय आहे, कर्वेचर आहे. समजा पुढे इकडे गेले, इकडे गेला, पुढे हा इकडे गेला नाही का. मग हे अंतर आणि हे अंतर म्हणजेच काय आहे, रेडियस ऑफ कर्वेचर आहे. आणि एवढं जे अंतर आहे हे म्हणजे काय आहे, फोकल लेंथ आहे. ह्याला म्हणायचं काय, ह्याला काय म्हणायचं रे, डायव्हर्ज मध्ये म्हणायचं. ह्या पॉइंट पासून, इन्सिडेंट पॉइंट पासून जो डायव्हर्ज होईपर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण फोकल लेंथ म्हणायचं. किंवा हे कॉन्केव मिरर मध्ये इन्सिडेंट रे कन्वर्ज होईपर्यंत अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो, दिस इज फोकल लेंथ, दिस इज आल्सो फोकल लेंथ. म्हणजे हे रिफ्लेक्टिंग सरफेस झाला. रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे काय रे, कॉन्केव किंवा कॉन्वेक्स मिरर आहे, है की नाही. म्हणजे सोर्स पासून कॉन्वेक्स मिरर पर्यंत जे अंतर आहे, ऍक्च्युअली सांगायचं म्हणजे सोर्स म्हणजे ज्या ठिकाणाहून रेज निघाले ते इन्सिडेंट रे आहे, त्याच्यापासून तर कॉन्वेक्स मिरर पर्यंत जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो, फोकल लेंथ असं म्हणत असतो. आणि हे कॉन्केव मिरर पासून कन्वर्ज पॉइंट पर्यंत जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो, फोकल लेंथ म्हणत असतो. आणि इथून इथपर्यंत जे अंतर आहे रेडियस ऑफ कर्वेचर किंवा इथून इथपर्यंत जे अंतर कसं आहे, रेडियस ऑफ कर्वेचर आहे. आणि म्हणून शेवटी रेडियस ऑफ कर्वेचर कसा असतो, ट्वाइस असतो कोणाच्या, फोकल लेंथच्या. किंवा फोकल लेंथ कसा असतो, हाफ ऑफ द रेडियस ऑफ कर्वेचर असतो, ठीक आहे. सर्वांना समजलं. फोकल लेंथ म्हणजे काय आहे, डिस्टन्स आपल्या भाषेमध्ये, डिस्टन्स बिटवीन रिफ्लेक्टिंग सरफेस अँड कन्वर्ज पॉइंट ऑर डायव्हर्ज पॉइंट इज कॉल्ड एज द फोकल लेंथ. ओके, फोकल लेंथ किती असते, रेडियस ऑफ कर्वेचरच्या अर्धी असते. हे बघा इथे लिहिले तुम्हाला. इन केस ऑफ स्फेरिकल मिरर हाफ ऑफ द रेडियस ऑफ कर्वेचर इज द फोकल लेंथ. फोकल लेंथ किती असते, रेडियस ऑफ कर्वेचर अर्धी असते. म्हणून इथे लिहिले दॅट इज f = r/2 इथे लिहिलेलं आहे.
सर्वांना समजलंय? गौरी इकडं साक्षी सर्वांना समजलंय? ओके, सर्वांना लिहिलं सुद्धा आहे वाटतं. लिहिलं सुद्धा घ्या ना, काढून घ्या. स्टुडंट्स, साइन कन्व्हेन्शन सांगितलं होतं. साइन कन्व्हेन्शन्स बरोबर आहे. जी मधली लाईन असते त्याला आपण काय म्हणतो रे? ॲक्सिस. कोणता ॲक्सिस? प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरचं सर्व पॉझिटिव्ह, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालचं सर्व निगेटिव्ह. आणि काय होता एक पोल होता. काय होता? एक पोल. मध्ये कोण होता? पोल होता. पोल पासून लेफ्ट कडे निगेटिव्ह, पोल पासून राईट कडे पॉझिटिव्ह, असं तुम्हाला मी सर्व सांगितलेलं आहे. प्रिन्सिपल ॲक्सिस खालचे सर्व बिलो, सर्व बिलो जेवढे रेषा असतील सर्व बिलो डिस्टन्स कसं घ्यायचं? निगेटिव्ह घ्यायचं. प्रिन्सिपल ॲक्सिस पासून अबाउट डिस्टन्स कसं घ्यायचं? पॉझिटिव्ह घ्यायचं. पोल पासून लेफ्ट साइडचं डिस्टन्स निगेटिव्ह, पोल पासून राईट साइडचं डिस्टन्स पॉझिटिव्ह. झालं फिट? हे सर्वांना समजलं आहे? काही प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नाही. तेच इथं मला सांगायचं आहे. मग आता फोकल लेंथ जर पोल पासून जर लेफ्टला असेल तर निगेटिव्ह, पोल पासून राईटला असेल तर पॉझिटिव्ह. तेच होतं कॉन्व्हेक्स मध्ये काय होतं आणि कॉन्केव्ह मध्ये काय होतं ते सांगितले तुम्हाला. प्रश्न कसा आहे इथं? फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स मिरर इज पॉझिटिव्ह, फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह मिरर इज निगेटिव्ह. काय एक्सप्लेन तुम्हाला करायचं आहे. असं का होतं बघा. आता हे कोणता मिरर आहे स्टुडंट्स? व्हॉट इज दिस? दिस इज द कॉन्व्हेक्स मिरर आहे. कोणता मिरर आहे हे? कोणता मिरर आहे हे? कॉन्व्हेक्स मिरर आहे नाही का? आणि हा कोणता मिरर आहे? कॉन्केव्ह आहे. आता हे बघा इथं काय आहे? फोकल लेंथ आहे. कोणाची फोकल लेंथ आहे? फोकल लेंथ ऑफ अ कॉन्केव्ह मिरर. ओके, कशी आहे रे? कॉन्केव्ह मिररची काय आहे? फोकल लेंथ आहे. तर बघा स्टुडंट्स, हे झाला कॉन्व्हेक्स मिरर आहे की नाही. मग तुम्हाला मी सांगितलं होतं कॉन्व्हेक्स मिरर पासून, कॉन्व्हेक्स मिरर आहे की नाही, ते कॉन्व्हेक्स मिरर आहे म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणायचं? पोल म्हणायचं. त्याला काय म्हणायचं आपण? इन्सिडेंट रे आहे. हे इन्सिडेंट रे काय होतात? एका पॉइंटच्या ठिकाणी कन्वर्ज होतात. काय होतात? कन्वर्ज होतात. मग डिस्टन्स बिटवीन कन्वर्जिंग पॉइंट अँड रिफ्लेक्टिंग सरफेस, त्याला आपण काय म्हणतो? फोकल लेंथ. रिफ्लेक्टिंग सरफेस इज नथिंग बट द mirror, whether it is concave, whether it is convex, that is called as the reflecting surface. Reflecting surface आणि converge point किंवा diverge point याच्यामधलं जे अंतर आहे त्यालाच आपण काय म्हणतो? फोकल लेंथ म्हणतो. मग हा जो कन्वर्जिंग पॉइंट आहे ना, ह्या रिफ्लेक्टिंग सरफेस अर्थातच पोल, अर्थातच कॉन्व्हेक्स मिरर पासून त्या पॉइंट पर्यंत अंतर हे राईट साइडला येतं. कोणत्या साइडला येतं? राईट साइडला येतं. म्हणून ते कसे झाली? पॉझिटिव्ह झाली. आलंच तुमच्या आलं का? आणि इकडे बघा कॉन्केव्ह मध्ये काय होतं रे? हे काय समजा हा काय पोल आहे. व्हॉट इज दिस? दिस इज द पोल, दिस इज द रिफ्लेक्टिंग सरफेस, दिस इज द कॉन्केव्ह मिरर आहे की नाही. कॉन्केव्ह मिरर काय होतं माहिती का? हे जे रे गेले पुढे गेले का नाही गेले, मग ह्या रे पासून हे काय होतं? इकडे काय होतं? ते डायव्हर्ज होतात. हे काय झालं? हे पॉइंट कसं आहे? हे पॉइंट कुठं झालं? डायव्हर्ज कुठं झालं? ते इकडे आले पाठीमागे आहे की नाही. आणि ह्या ठिकाणी
फोकल लेंथ म्हणतो आणि हे डिस्टन्स त्या पोल पासून लेफ्ट साइडला येतं. कुणीकडे येतं? लेफ्ट साइडला येतं. म्हणून ते अंतर कसं आहे? निगेटिव्ह आहे. आणि म्हणून फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह मिरर इज निगेटिव्ह अँड फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स मिरर इज पॉझिटिव्ह. आहे का नाही? हे इकडचं अंतर असल्यामुळे निगेटिव्ह झालं, हे इकडचं अंतर असल्यामुळे पॉझिटिव्ह झालं. F is equal to r/2 प्लस आणि इथं F is equal to मायनस r/2. इकडचं अंतर विषय कसा आहे माहिती का तुम्हाला? लक्षात समजायला का? कारण हे जो रिफ्लेक्टिंग सरफेस पासून रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजेच ते मिरर आहेत आणि मिरर म्हणजेच पोल आहे. पोल पासून लेफ्ट कडे आलं की निगेटिव्ह, पोल पासून राईटला गेलं की पॉझिटिव्ह. हे डोक्यामध्ये तुमच्या फिट ठेवून टाका. आणि म्हणून मग आता विसरायचं नाही, कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ निगेटिव्ह असते, कॉन्व्हेक्स मिररची फोकल लेंथ पॉझिटिव्ह असते. हे डोक्यात ठेवायला पाहिजे. बाकी हे तेच लिहिले सांगितलं, बाकी काहीच नाही. पुन्हा पाहून घ्या. पहिला पॉईंट बघा रे, अकॉर्डिंग टू तेच मी तुम्हाला बडबड केली आता, साइन कन्व्हेन्शन्स. साइन कन्व्हेन्शनचे रूल जनरली आपण काय करतो? इन्सिडेंट रे लेफ्ट कडून काढावा लागतात. कुठून काढावं लागतं? लेफ्ट कडून. कोणाकडे काढावं लागतं? मग तो कॉन्केव्ह मिरर असेल किंवा कॉन्व्हेक्स मिरर जरी असेल, इन्सिडेंट रे नेहमीसाठी कुणीकडून काढावे लागतात? तुम्हाला कुणीकडून काढावे लागतात? लेफ्ट कडून त्या मिरर कडे काढावे लागतात. बरोबर आहे? काढलं फ्रॉम लेफ्ट टू द राइट ऑफ द फॅशन फिगर. आता तुम्हाला माहिती आहे पोरींनो, रे इन्सिडेंट ऑफ द कॉन्व्हेक्स विल अपियर टू बी कन्वर्ज at the point on the positive side of origin. पण ते जर पॉझिटिव्ह साइडला कन्वर्ट झाले, कुठे झाले? पॉझिटिव्ह साइडला कन्वर्ट झाले, म्हणून फोकल लेंथ कशी घ्यायची? पॉझिटिव्ह घ्यायची. आणि त्या रिफ्लेक्ट कॉन्केव्ह मध्ये काय होतं? ते कसे होतात? डायव्हर्ज होतात या पॉइंट पासून. कुठल्या पॉइंट पासून? या पॉइंट पासून ह्या रिफ्लेक्टिंग सरफेस पर्यंत. आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणत असतो? तो डिस्टन्स कोणीकडचा आला? लेफ्ट साइड कडचा आला. म्हणून त्याला काय घ्यायचं? निगेटिव्ह घ्यायचं. तर डोक्यामध्ये एकच छान फिट तुम्ही काय ठेवायचं? काय लक्षात ठेवायचं आपण आता? कॉन्केव्ह मिरर मध्ये फोकल लेंथ निगेटिव्ह असते आणि कॉन्व्हेक्स मिरर मध्ये फोकल लेंथ कशी असते? पॉझिटिव्ह असते. हेच आपल्याला शिकायचं आहे. डायग्राम कशी काढले तुमच्या लक्षात यावं म्हणून आपण डायग्राम काढले. सर्वात त्याला पाहिजे रिलेशन चालू आहे. रिलेशनमध्ये तुम्हाला रिलेशन बिटवीन फोकल लेंथ, ऑब्जेक्ट डिस्टन्स, रिलेशन बिटवीन फोकल लेंथ, ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स. समजा आता कॉन्केव्ह असेल किंवा कॉन्व्हेक्स असेल, लेन्स असेल, लक्षात घ्या पुन्हा स्टुडंट्स लक्षात घ्या की काय आहे? लेन्स असेल किंवा मिरर असेल. ओके, लेन्स असेल किंवा मिरर असेल, त्याच्यावरती समजा ऑब्जेक्ट पासून काय पडले? रे पडले. ऑब्जेक्ट पासून काय पडले? रे पडले. रे पडले म्हणजे ते तुमची जे इमेज आहे, तुमचं जे ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही आहात, तुमच्यापासून निघालेले रे कुठे पडले? मिरर वरती पडले. म्हणजे ऑब्जेक्ट पासून त्या लेन्स पर्यंत किंवा मिरर पर्यंत जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो? यू म्हणतो. यू, स्मॉल यू. आणि त्या मिरर पासून किंवा लेन्स पासून त्याच्यानंतर पुढे काय पडतं रे? इमेज पडते. इमेज म्हणजे काय पडते? प्रतिमा पडते. त्याचा अंतर किती आहे? व्ही आहे. त्याचा डिस्टन्स किती आहे? व्ही आहे. म्हणजेच ऑब्जेक्ट पासून मिरर पर्यंतचं अंतर त्याला म्हणायचं यू. ऑब्जेक्ट मिरर पासून इमेज, इमेज म्हणजे प्रतिमा, त्याच्यापर्यंतचं अंतर व्ही आहे. आणि एफ स्मॉल एफ म्हणजे काय? फोकल लेंथ आहे. तर या तिघांच्या मधलं रिलेशन काय आहे? या तिघांच्या मधलं नातं काय? या तिघांच्या मधला फॉर्म्युला काय आहे? असा आपल्याला छोटासा इथे पॉइंट आहे. तर तिघांच्या मधलं नातं असं आहे स्टुडंट्स, 1/f. f म्हणजे काय? फोकल लेंथ.
F म्हणजे काय 1 बाय F इक्वल टू 1 बाय V प्लस 1 बाय काय आहे U आहे. ओके, तर हे झाला तुमचा जनरल फॉर्म्युला कोणाचा रिलेशन बिटवीन फोकल लेंथ अँड इमेज डिस्टन्स अँड ऑब्जेक्ट डिस्टन्स याच्यामधलं रिलेशन झालं. आता स्टुडंट्स हा जो फॉर्म्युला आहे 1 बाय F इक्वल टू 1 बाय V प्लस 1 बाय U हे चेंज होत राहतो आहे का नाही. चेंज कसा होतो कारण हे डिस्टन्स तुम्ही घेत तुमचा प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. डिस्टन्स तुमची त्या तुमचा जो लेन्स आहे किंवा मिरर आहे मिरर पासून तुम्ही लेफ्ट साइडचं घेता का राइट साइडचं घेता त्याच्यावरून तो प्लस आहे का मायनस आहे. काही ठिकाणी हा फॉर्म्युला तुम्हाला काही ठिकाणी हा मायनस दिसेल, काही ठिकाणी हा प्लस दिसेल, काही ठिकाणी हा मायनस दिसेल डिपेंडिंग अपॉन फ्रॉम वेअर u इज प्रेझेंट, फ्रॉम वेअर v इज प्रेझेंट. आपण u कुठून घेतो आहोत, डावीकडून घेतो आहोत का उजवीकडून घेतो आहोत त्याच्यानुसार तो प्लस आहे की मायनस आहे हे त्या कंडिशन नुसार ठरतं. हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला असं लिहून दिलेलं आहे की जनरल फॉर्म्युला झाला हा रिलेशन बिटवीन फोकल लेंथ इमेज डिस्टन्स अँड ऑब्जेक्ट डिस्टन्स 1 बाय F इज इक्वल टू 1 बाय V प्लस 1 बाय U हा त्याचा काय झाला रिलेशन. सर्व समजले काय अडचण बोलावली काही अडचण नाही. आता पुढचा पॉइंट आहे स्टुडंट फोकल पॉवर ऑफ अ स्फेरिकल मिरर किंवा लेन्स. लेन्स मधला फोकल पॉवर नक्कीच काय आहे. व्हाट इज द ऍक्च्युअल मीनिंग ऑफ द फोकल पॉवर. फोकल पॉवर जसं तुमच्यामध्ये काय म्हणतो त्याच्यामध्ये खूप मोठा स्टॅमिना आहे. स्टॅमिनाचा अर्थ काय होतो एबिलिटी टू डू द वर्क दॅट इज कॉल्ड एज द स्टॅमिना. स्टॅमिना ability to diverge or converge, ability to diverge or converge the light is called as the focal power. ability म्हणजे काय करणे कन्वर्ज करण्याची किंवा डायव्हर्ट करण्याची जी क्षमता असते त्याला आपण काय म्हणायचं फोकल पॉवर म्हणायचं. व्हॉट इज द ability of the ray to diverge or converge. डायव्हर्ज करणे किंवा कन्वर्ज करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेलाच काय म्हणायचं स्टुडंट फोकल पॉवर म्हणायचं. तर ही काय झाली फोकल पॉवरची डेफिनेशन झाली. आता राहिला प्रश्न फोकल पॉवर आणि फोकल लेंथ याच्यामध्ये काय नातं आहे. फोकल पॉवर याच्यामध्ये काय रिलेशन आहे आपण ते पाहूया. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फोकल पॉवर अँड फोकल लेंथ. तुम्हाला माहिती आहे पोरींनो जेवढा फोकल पॉवर जास्त राहील तेवढं डायव्हर्ज किंवा कन्वर्ज होण्याची क्षमता जास्त राहते. जेवढा फोकल पॉवर जास्त आहे द फोकल पॉवर इज मोर देन एबिलिटी टू डायव्हर्ज और कन्वर्ज इज मोर. जेवढा फोकल पॉवर जास्त आहे तेवढा त्या रेला कन्वर्ज करणे किंवा डायव्हर्ज करणे याची क्षमता कशी असते रे जास्त असते. सर्व समजून मी काय बोलतोय तुम्हाला. आता पूर्वीच्या काळामध्ये युवराज सिंग वगैरे भरपूर सिक्स मारायचे सर्वांना माहिती आहे की नाही माहिती. तेव्हा पार्थिव पटेल काय होता विकेट किपर छोटा होता तो. पण त्याने जरी जोर लावला तर थोडं तो सिक्स मारू शकणार त्याच्याकडून सिक्स मारलं जायचं कारण त्याच्यामध्ये ॲबिलिटी कमी होती. ॲबिलिटी टू हिट द सिक्स कशी होती कमी होती. युवराज सिंग ॲबिलिटी कशी होती जास्त होती. तसा प्रकार आहे इथं. जेवढा फोकल पॉवर जास्त तेवढा कन्वर्ज होणे किंवा डायव्हर्ज होणे कसं असतं जास्त असतं. तुम्हाला इकडे डायग्राम काढून दाखवलेलं आहे बघा हे बघा. आता ह्याच्यामध्ये कसं आहे रे फोकल पॉवर कसं आहे पण पोरांनो कमी. फोकल पॉवर कसं आहे कमी म्हणून हे काय झालं कन्वर्ज झालं परंतु त्याला अंतर जास्त लागलं आहे की नाही. लक्षात आलं का हे कन्वर्ज झालं नाही असं नाही परंतु काय झालं हे डिस्टन्स जास्त लागला म्हणून फोकल पॉवर जर कमी असेल तर फोकल लेंथ कशी असते जास्त असते. हे मी तुम्ही योग्य डायग्राम काढले पाहिजे. आणि जर फोकल पॉवर
पॉवर कमी असल्यामुळे कन्वर्ज झाला, परंतु इथे डिस्टन्स जास्त झालं. इथे मात्र पॉवर जास्त होता. इथे काय होता रे, पॉवर जास्त होता. पॉवर जास्त असल्यामुळे कन्वर्ज काय झाला, अतिशय फास्ट झाला. म्हणजे अंतर हे काय लागलं, कमी लागलं. बरोबर आहे. हे डिस्टन्स कोणतं आहे, हे तुमचा कोणतं पॉवर आहे, हे तुमचा हा एफ आहे. एफ म्हणजे हा फोकस आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी काय व्हायला लागले, या ठिकाणी कन्वर्ज व्हायला लागले. लक्षात आलं मी काय बोलतो ते. जेवढा फोकल पॉवर जास्त तेव्हा कन्वर्ज होण्याची किंवा डायव्हर्ज होण्याची क्षमता जास्त. इथं फोकल पॉवर ह्याच्या तुलनेनं कमी आहे, म्हणून कन्वर्ज झालं, परंतु होण्यासाठी काही अंतर जास्त लागलं. इथे पण कन्वर्ज झालं, परंतु ते अंतर कमी लागलं. ह्याचा अर्थ इथं फोकल पॉवर जास्त आहे, इथे फोकल दोघांतून लागेल, त्याच्यामध्ये थोडंसं कमी त्याच्यापेक्षा, म्हणून इथं अंतर जास्त लागलं, इथं अंतर कमी लागलं. ह्याचा अर्थ काय झाला, फोकल पॉवर इज रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ. As the focal power increases, focal length decreases. फोकल पॉवर वाढला की फोकल लेंथ कमी होते. फोकल पॉवर कमी झाला तर फोकल लेंथ वाढते. सरळ समजतं त्याला का? म्हणून फोकल पॉवर इज द रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ. हे त्याचे डेफिनेशन आहे. कोणतं डेफिनेशन आहे? फोकल पॉवर इज द रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ. दुसरी डेफिनेशन, पहिली डेफिनेशन कोणते? ability to diverge or converge the light, incident light is called as the focal power. आपण त्याला असं म्हणत असतो. मी तुम्हाला दोन्ही एक्झाम्पल दिले. इथं बघा स्टुडंट्स, इथं काय घेतलंय मी लक्षात घ्या. हे कोणता, आता इथं लेन्स आणि मिरर याच्यामध्ये फरक आहे बरं, लक्षात घ्या. लेन्स आणि मिरर याच्यामध्ये फरक आहे. ज्या ठिकाणी लेन्स जर कसा असेल, कॉन्व्हेक्स असेल, तर मिरर कॉन्केव्ह असतो. इथं या ठिकाणी मी तर बघा तुला सांगितलं कॉन्केव्ह लेन्स. लक्षात घ्या, इथं काय रे, कॉन्केव्ह जर लेन्स असेल, लेन्स कसा असेल, कॉन्व्हेक्स असेल. लेन्स कसा असेल, कॉन्व्हेक्स असेल, तर मिरर कसा असतो रे, कॉन्केव्ह असतो. हे त्याला म्हणतात लेन्स. आणि इकडच्या बाजूने काय होतं, हे जर काढला, इकडच्या बाजूने काय होतं रे, कॉन्केव्ह मिरर होतो. म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स असेल, इकडून कसं असेल, कॉन्व्हेक्स लेन्स असेल, तर कॉन्केव्ह काय असतो, मिरर असतो. तर आपण एक लक्षात ठेवायचं, कॉन्व्हेक्स आहे. कॉन्व्हेक्स कोण आहे, कॉन्व्हेक्स कोण आहे, लेन्स आहे. मग कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर मिरर कसा असतो, कॉन्केव्ह असतो. मग आपण डोक्यात एक ठेवायचं, कॉन्व्हेक्स मिरर आहे म्हणजे काय होतं, कन्वर्ज होतो. जर मिरर कॉन्केव्ह असेल आणि लेन्स कॉन्व्हेक्स असेल तेव्हा काय होतो, कन्वर्ज होतो. काय होतो, कन्वर्ज. कन्वर्ज होणे म्हणजे याच्यापासून, या पोल पासून रे एकत्र येतात, त्याचं नाव आहे कन्वर्ज होणे. मग कन्वर्ज केव्हा होतो, लेन्स कसा असेल पोरांनो, कॉन्व्हेक्स असेल आणि मिरर कसा असेल, कॉन्केव्ह असेल, तेव्हा रेज कसे होतात, कन्वर्ज होतात. सरळ समजलं का? म्हणून if the ability is more, converging power is more. If focal power is more, converging ability is more. focal power जास्त असेल तर converging ability कशी असते, more असते. म्हणून इथं जास्त फोकल पॉवर होता, म्हणून कमी अंतरावर झालेलं ते कन्वर्ट झालेलं आहे. आता उलट घ्या, इन केस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स, जर लेन्स कसे असेल, कॉन्केव्ह असेल, तर मिरर कसा असतो, कॉन्व्हेक्स असतो. आणि लेन्स कॉन्केव्ह आहे आणि मिरर कॉन्व्हेक्स असेल तर काय होतो, डायव्हर्ज होतो. काय होतो रे, डायव्हर्ज होतो. काय होतो, डायव्हर्ज होतो. मग फोकल पॉवर मोर असेल या केस मध्ये, तर ॲबिलिटी टू डायव्हर्ज कधी येते, मोर असते. मग फोकल पॉवर मोर असेल म्हणून इथं काय केलं बघा, हे डायव्हर्ज झालंय. हे जे जास्त डिस्टन्स आहे आणि हे कमी डिस्टन्स आहे. बघा
इथं ऍबिलिटी कशी होती, कमी होती ह्या तुलनात्मक दृष्ट्या. आणि इथं काय झाली मुलांना बघा, इथं ऍबिलिटी जास्त असल्यामुळे अंतर जास्त येत आहे फोकल लेंथ. इथं काय झालं नाही हे बघा, डायव्हर्ट ताबडतोब इथं काय झालेलं आहे, इथं डायव्हर्ट झालेला आहे. अंतर किती झालं मग फोकल लेंथचं अतिशय कमी झालं. म्हणून मला सांगा की एवढं तर तुम्हाला ability to diverge or converge is called as the focal power, and focal power is the reciprocal of focal length. आणि म्हणून तुम्हाला सूत्र आहे इथं याला म्हणायचं P म्हणजे काय रे, फोकल पॉवर 1/f. f म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ आहे. सर्वांना समजलं? एनी प्रॉब्लेम हियर? मला सांगा फोकल पॉवर म्हणजे काय, ability to converge or diverge the incident ray is called as the focal power. ही झाली पहिली डेफिनेशन. दुसरी डेफिनेशन आहे फोकल पॉवर इज द रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ आहे. as the focal power increases then focal length decreases. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. सो बायोटिसी घेऊन काय आवडते नाही कोणतं नाही, हे फरक हा आहे. फरक होता माहिती का, हे अंतर जास्त आहे फोकल लेंथचं, हे अंतर कसं आहे, कमी आहे. म्हणजे जेवढा तुम्हाला सांगायचं एवढं येतं, जेवढा फोकल पॉवर कमी फोकल लेंथ जास्त, जेवढा फोकल पॉवर जास्त तेव्हा फोकल लेंथ कमी, हे मला दाखवायचे ह्या दोन डायग्रामवर. साक्षीत लक्षात आलं का, लक्षात द्यायचं. इथं पॉवर कसं आहे म्हणजे, इथं पॉवर फोकल पॉवर कसं आहे, कमी आहे. मग ही फोकल लेंथ काय झाली, जास्त झाली. इथं फोकल पॉवर कसं आहे की जास्त आहे, म्हणून काय झाली, फोकल लेंथ काय झाली, कमी झाली. म्हणजे फोकल पॉवर अर्थ आहे ability to diverge or converge the incident ray is called as the focal power. फोकल पॉवर जसा वाढला तसं तसं डायव्हर्ज होण्याची किंवा कन्वर्ज होण्याची क्षमता अतिशय वाढते. ह्या दोन डायग्रामसाठी काढले तुम्हाला. ह्या पॉवर फोकल पॉवर पेक्षा हा फोकल पॉवर कमी आहे, म्हणून हे कन्वर्ज होण्यासाठी जास्त वेळ लागतो, जास्त अंतर लागतं. इथं पॉवर फोकल पॉवर जास्त असल्यामुळे हे अंतर कमी लागतं. इथं कसं आहे, इथं डायव्हर्ज, इथं काय होतो आहे, डायव्हर्ज होतोय. इथं फोकल पॉवर कमी असल्यामुळे ही फोकल लेंथ जास्त झाली. इथं फोकल पॉवर जास्त असल्यामुळे हे डायव्हर्ज होण्याचं जे अंतर आहे, आपण फोकल लेंथ होते अतिशय कमी झाली. म्हणून फोकल पॉवर जसं जास्त होईल तसं तसा फोकल लेंथ काय होतो, कमी होतो. हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून शेवटी सांगून टाकायचं फोकल पॉवर इज द रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ. म्हणून P बरोबर 1/f.